एक 16 वर्षाचं निरागस लेकरू, पण त्यानं लिहिलेलं आजही कोट्यावधी लोक वाचतात. त्यांचं नाव संत ज्ञानेश्वर महाराज. इसवी सन 1290 महाराष्ट्रात संस्कृत फक्त पंडितांची भाषा होती. सामान्य माणसाला गीता कळत नव्हती. तेव्हा संत ज्ञानोबा यांनी एक धाडसाचं काम केलं. त्यांनी भगवद्गीतेचा मराठीत अर्थ सांगितला. तिचं नाव ज्ञानेश्वरी. ती फक्त एक टीका नव्हती, एक रिव्होल्यूशन होतं. कारण त्यांनी सांगितलं ज्ञान फक्त संस्कृतमध्ये नाही, तर ते मराठीतही येऊ शकतं. आणि ते आलं. मग आले नामदेव. त्यांचे अभंग उत्तर भारतापर्यंत पोहोचले. पंजाबमध्ये शीख गुरुग्रंथ साहिबात नामदेवांचे 61 अभंग आहेत. एका मराठी संतांचे शब्द शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात. आणि तुकाराम महाराज, ज्यांचे अभंग म्हणजे मराठीचा आत्मा, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, हे शब्द आजही कुठल्याही भाषणापेक्षा शक्तिशाली आहेत. या संतांनी भाषेला धर्म दिला नाही, त्यांनी भाषेला माणुसकी दिली आणि म्हणूनच मराठी टिकली. पण संतांनी इतकं केल्यावरही एक वेळ आली जेव्हा मराठी भाषेसाठी रस्त्यावर रक्त सांडलं. त्या दिवसाची गोष्ट उद्याच्या भागात. ती गोष्ट तुम्हाला नक्की हादरवेल. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि संतांबद्दल कमी लोकांना माहिती आहे. उद्याचा एपिसोड नक्की पहा.